मंडळी नमस्कार. पुन्हा एकदा एका नव्या भटकंतीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आलेलो आहोत बाणेर स्थित तुकाई टेकडी आणि तुकाई टेकडीच्या पायथ्याला वसलेलं बाणेश्वर मंदिर आणि तुकाई टेकडीवर वसलेलं तुकाई देवीचं मंदिर एक्सप्लोर करण्यासाठी. बाणेश्वर हे प्राचीन शिवमंदिर इथं तुकाई टेकडीच्या पायथ्यालाच गुहेमध्ये निर्माण केलेलं आहे. तर प्रथम आपण आता तुकाई टेकडीवरती चढण्यासाठी ट्रेक सुरू केलेला आहे. अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये आपण पायऱ्यांच्या रस्त्याने तुकाई टेकडीच्या दिशेनं वर चढत जातो. मंडळी, आपण आता येऊन पोचलेलो आहोत तुकाई देवीच्या मंदिरामध्ये. इथून आपण बघू शकता समोर आपल्याला ही दिसते ही लांब पसरलेली टेकडी. या टेकडीवरती दूरपर्यंत जाणारी पायवाट आपल्याला दिसते. इथून आपल्याला पुण्याच्या पश्चिम भागाचा एक उत्तम नजारा बघायला मिळतो. सनसेटचा उत्तम नजारा या ठिकाणावरून आपल्याला दिसत होता. बरीचशी मंडळी सूर्यास्ताची वाट बघत या मंदिराच्या पश्चिम भागात उभी होती. मंदिराच्या आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला सुबक देखणी नक्षीदार अशी रचना बघायला मिळते. तुकाई देवीचं दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या पूर्वेच्या दिशेनं बाहेर पडलो. पूर्वेच्या दिशेला आल्यानंतर एक वेगळं आणि विलक्षण असा दृश्य आपल्या नजरेत पडलं. समोर दिसतोय तो शिवाजीनगर विद्यापीठ आणि त्याच्या अवतीभोवतीचा परिसर. इथून बाणेरच्या टेकडीला वळसा घालून वाहणारी मुळा नदी आपल्या नजरेस पडते. तुकाई देवीपासूनच एक वाट या टेकडीच्या दिशेनं जाताना आपण बघतो. बरीचशी मंडळी या टेकडीवरती आपली संध्याकाळ घालवण्यासाठी थांबलेली आपल्याला दिसतात. तुकाई टेकडीवरती वेळ घालवल्यानंतर आम्ही आता निघालो याच टेकडीच्या पायथ्याला वसलेल्या बाणेश्वराच्या मंदिराकडे. बाणेश्वर हे प्राचीन शिवमंदिर जे एका गुहेमध्ये निर्माण केलेलं आहे. गुहेच्या बाहेर आपण बघतो एक प्राचीन दगडांचा स्तंभ बघायला मिळतो. इथं काही अवशेष आपल्याला बघायला मिळतात. ही गुहा थोडीशी जमिनीच्या आतमध्ये कोरलेली आहे, त्यामुळे
काहीशा पायऱ्या निर्माण करून आपण ह्या गुहेमध्ये आतमध्ये तळामध्ये उतरतो। जणू काही ही गुहा पाताळात निर्माण केली की काय असा भास आपल्याला होतो। या गुहेमध्ये आल्यानंतर आपल्याला एक फलक दिसतो, त्याच्यावरती हे मंदिर जवळपास इसवी सन पूर्व 1200 शतकातलं असावं। इथं आपल्याला काही विरगळी बघायला मिळतात। संध्याकाळची वेळ असल्यामुळे आणि बराचसा अंधार असल्यामुळे व्हिडिओची क्वालिटी तेवढीशी खास या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार नाही। तर असं हे पांडवकालीन शिवमंदिर असल्याची धारणा इथल्या मंडळींची आहे। ज्याची इतिहासाची नाळ जोडली गेलेली आहे अशी ही बाणेश्वर गुहा आणि ह्या गुहेतील हे प्राचीन शिव मंदिर। आपण बघू शकतो इथं खडकातून कोरलेली ही मंदिरात प्रवेश करण्यासाठीची पायवाट। मंडळी, आपण या प्राचीन गुहेला भेट दिली असेल तर आपली प्रतिक्रिया कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा। पुणे शहराच्या परिसरातील कुठलं पर्यटन स्थळ तुम्हाला आवडतं कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा। अशाच प्रकारे विविध पर्यटन स्थळं व प्रेक्षणीय स्थळांचे व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा हा आमचा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुकाई टेकडी आणि बाणेश्वर मंदिराचा हा छोटासा प्रवास तुमच्यासोबत केलेला आहे। तर अशीच नवनवीन पर्यटन स्थळं तुमच्यासाठी घेऊन येण्याचा आशीर्वाद तुम्ही आम्हाला द्या। या ठिकाणी आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया। व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते मात्र तुम्ही नक्की करा, कारण त्याच्यामुळे व्हिडिओचा अल्गोरिदम वाढण्यात आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचण्यास मदत होते। धन्यवाद।